येस अजिंक्यदा, काय निर्णय झालाय? खेळू द्या, कंटिन्यू करा प्लीज. कमाल, दोन्ही संघांना विनंती करतोय, रिक्वेस्ट करतोय, नियमांना चॅलेंज तुम्हीच करताय मित्रांनो. लक्षात घ्या, हा चेंडू ते खेळतील आणि त्याच्यानंतर त्यांना वाटलं की रिटायर्ड व्हायचं किंवा इंजरीमुळे ते बाहेर जातील, मात्र बॉल काउंट होईल असं डिसिजन झालंय. ओके मालवणी. यस राजेंद्र, गजा टीम आली का तुझी? किती ट्रॅफिक नाही यार. बघा, सकाळी 7:30 वाजता निघाले होते, अजूनपर्यंत ट्रॅफिक मध्ये आहेत. राजेंद्र, टॉस करून घेऊया. चला, वन हँडेड प्ले. क्या बात आहे. इथे एक धाव मात्र मिळेल, एक धाव जरूर मिळेल. राजे दुसऱ्या जाणार का? इथे मात्र गणेशला बाद करण्याचा प्रयत्न चालू नाही. गणेश सुखरूप आणि इथे आपण बघतोय या 2 धावा. अजूनही 15 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 4. कुछ भी हो सकता है. मात्र इथे आय थिंक ते बाहेर जात आहेत की काय, अजून काही नक्की नाहीये वाटतं. लक्षात घ्या, ते बाहेर चाललेत, मात्र बॉल काउंट होईल. त्यामुळे आता इक्वेशन काय, 3 चेंडू आणि 15 धावा. 3 चेंडू आणि 15 धावा. आता येतोय हितेश पाटील, मल्हार स्पोर्टचे ओनर. राजेश बाद झालेत, रिटायर्ड हर्ट. 3 चेंडू 15 ची गरज आहे. धावसंख्या 38 झाले, 53 विन आहे. आणि हे कंपल्सरीज करावे लागतील कारण त्यांच्या भरपूर विकेट्स गेलेत. त्यामुळे 3 चेंडू आणि 15 धावा. हितेशवर सर्वांचं लक्ष आहे, प्रेमाने ज्याला हिरो म्हटलं जातं. 3 चेंडू हरेशवर हाताळणार, खेळणार आहे हितेश. एच वर्सेस एच पुढचा सामना. जुचंद्र, दोन्ही कॅप्टन जर उपस्थित असतील तर लगेच टॉस बॉक्स कडे या प्लीज. लक्षात घ्या, 10 वाजून 50 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता. ही मॅच संपायला जवळ 1.5 तास होत आलाय. हे का? हरेश्वर टू हितेश. व्हॉट अ ब्युटी. हा चेंडू इथे निर्धाव जातोय. आता 2 चेंडू आणि 15 धावा म्हणजे हा सामना निकालात लागलाय. व्हेरी गुड बॉलिंग बाय मालवणी मास्टर्स. आणि यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहेत. 2 टायटल घेतली आहेत, त्यानंतर उपविजेते पदावर देखील 3दा आपलं नाव कोरलंय. यावेळेला हा फटका योग्य नाहीये, काही धावा जरूर मिळतील. 1 धाव, दुसऱ्या धावेसाठी गणेश गेले, 2 धावा पूर्ण. गणेश यांना सगळ्या धावा धावून पूर्ण करायचे आहेत. मात्र अतिशय चांगला सामना. मात्र एकच गोष्ट लक्षात आला, जरा वेळेकडे लक्ष द्या कारण भरपूर वेळ गेलाय हा सामना पूर्ण होण्यासाठी. मध्ये इंजरी देखील होती, त्यामुळे तो वेळ देखील इथे काउंट केलाय. सामना इथे संपतोय. टीम मालवणी मास्टरचा आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. मात्र कर्णधारांना विनंती आहे, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की प्लीज मान्यवर कक्षामध्ये या. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्यात मॅन ऑफ द मॅच म्हणून निश्चितच निवड केली जाईल. ती म्हणजे मॅन ऑफ द मॅच म्हणून मिलन कोहलीची निवड अफलातूनरित्या. मिलन कोहली, कारण एक 3 चौकार, 1 षटकार आणि अतिशय चांगली बॅटिंग त्यांनी दाखवली म्हणून मिलन कोहली ठरलाय मॅन ऑफ द मॅच मान करी. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करतोय, चला या मुख्य मंचावर आणि टीमला विनंती करतोय की शेक हँड करण्यासाठी देखील त्यांनी पुढे व्हायचं आहे. या एकूणच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या 18व्या स्पर्धेत सर्वांचं हार्दिक स्वागत घोडबंदर मास्टर टीम तर्फे आणि घोडबंदर ग्रामस्थांतर्फे. पुढचा सामना लगेच टॉस साठी मी दोन्ही संघांना आमंत्रण देतोय. गजा प्लीज या आणि एक्सरे कॅप्टन चला प्लीज या.